हालेलुया, थैंक यू जीसस। सच में धन्यवाद से भरा हुआ परमेश्वर। Hallelujah.
हालेलुया, हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. तुझी कृपा आहे देवा आमच्यावर. आणि पुन्हा एक वेळा तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ येतो. तुझी आराधना करतो. आराधना करण्यासाठीच तू आम्हाला नेमलेस. तुझी इच्छा आहे की आमच्या प्रत्येक कार्यातून तुझी आराधना व्हावी. आमच्या गाण्यातून, आमच्या बोलण्यातून, आमच्या चालण्यातून, आमच्या देण्यातून, आमच्या घेण्यातून पण तुझा गौरव व्हावा.
आणि माझ्याबरोबर तुम्हाला म्हणायचं सगळ्यांना, हे यहोवा महिमा पराक्रम शोभा सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा ही है। हे यहोवा आज तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान है, तू सबों के ऊपर प्रभुता करता है, सामर्थ्य और पराक्रम और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, मैं तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकार करता हूं। आमीन। परमेश्वर पिता हम धन्यवाद देते हैं प्रभु तेरे वचन के लिए और प्रभु तेरी उपस्थिति के लिए प्रभु जी, क्योंकि तू महान परमेश्वर है और तेरे उपस्थिति के बगैर हम कुछ भी नहीं है पिता। प्रभु जी हम धन्यवाद देते हैं पिता, तेरे वचन को भाव और आमीन में स्वीकारते हुए पिता फिर से एक बार प्रभु जी हम प्रभु जी यहाँ पर प्रार्थना के साथ पवित्र आत्मा को लेकर प्रभु जी बैठते हैं पिता, ताकि प्रभु जी हम प्रभु जी तेरे वचन को सुनकर उस पर अमल कर सके पिता, और प्रभु जी हमारा जीवन अधिक से अधिक आशीषित बने, हमारा जीवन अधिक तेरी सामर्थ्य और महिमा से भर जाए प्रभु सामने। हर एक को तेरे पवित्र हाथों में समर्पित करता हूँ, जो भी यहाँ पर प्रभु जी नए प्रभु जी अपेक्षाओं और नए इच्छाओं के साथ आए हैं पिता, प्रभु जी हर एक के जीवन की प्रभु जी इच्छा विशेष रूप से पिता तेरी ओर प्रभु जी करने वाली होने वाली हर एक प्रार्थना सुनी जाए, और प्रभु जी कोई भी व्यक्ति खाली हाथ ना जाए प्रभु ऐसा होने दे पिता। हम प्रभु जी आज यहाँ से लौटते वक्त प्रभु जी तेरे वचन और तेरे सामर्थ को और प्रभु जी तेरे आशीष को लेकर जाए प्रभु जी, ऐसा होने दे पिता। हर एक को तेरे पवित्र हाथों में समर्पित करते हैं प्रभु जी, हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद देते हैं, सारा आदर और सारी महिमा हम तुझे देते हैं प्रभु जी, यीशु मसीह के पवित्र और सामर्थ्य नाम से मांगते हैं पिता, आमीन। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। प्रभु का धन्यवाद हो कि परमेश्वर हमारे बीच में उपस्थित है और निश्चित रूप से परमेश्वर आज हमसे बात करेगा। हालेलुया। एक नए विषय को हम यहाँ पर शुरुआत करेंगे और बहुत सारी बातें उस विषय से परमेश्वर हमें सिखाने जा रहा है। तो बहुत कुछ बातें जो परमेश्वर हमें सिखाना चाहता है और उन बातों के द्वारा परमेश्वर हमें आशीषित भी करना चाहता है। हालेलुया। बऱ्याच वेळेस होतं काय की आपण धार्मिकतेमध्ये किंवा आध्यात्मिक गोष्टींच्या मध्ये प्रार्थनांच्या मध्ये किंवा एक जे आध्यात्मिक जीवन आपण जगत असतो त्या गोष्टीमध्ये आपण कमी पडतो, किंवा त्या गोष्टीच्या वेळेस आपल्याला असं वाटतं की
काहीतरी माझ्यामध्ये कमी आहे, काहीतरी अशी गोष्ट आहे जी देवासाठी अधिक करायला पाहिजे, ती मी कमी करत आहे. आणि ती कमी का होते त्याची काही कारणं असू शकतात आणि त्या कारणांना आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. बरीच कारणं जी या ठिकाणी मी लिहिली त्याच्यापेक्षा वेगळी किंवा त्याच्यापेक्षा अधिक कारणं असू शकतात किंवा कमी पण असू शकतात. पण तुमच्या जीवनातलं कारण कोणतं आहे? तुमच्या जीवनात तुम्ही धार्मिकतेमध्ये का कमी पडले, प्रार्थनेत कमी का पडले, किंवा तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास का ठेवू शकत नाही, किंवा देवाचं वचन विश्वास ठेवण्यालायक तुम्हाला का वाटत नाही, किंवा तुम्ही मागे का आहात, तुम्ही आशीर्वादित का झाले नाही, याची बरी कारण आहेत. त्याचं कारण तुम्हाला शोधायचं आहे, तुमच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे, तुमच्या अंतःकरणात तुम्हाला शोधायचं है. आपको ढूंढना पड़ेगा आपके हृदय में, अपने जीवन में, क्योंकि हर एक के लिए कारण अलग हो सकता है, हर एक के लिए वो सेम नहीं रहेगा. मेरे लिए अलग है, आपके लिए अलग है, और दूसरों के लिए भी अलग हो सकता है. जो ऑनलाइन सुनेंगे उनके लिए भी अलग हो सकता है. ऐसा नहीं कि सेम कारण या सेम वजह सबके लिए होगी, लेकिन परमेश्वर हमसे बात करना चाहता है कि हम खुद को जांचें, हम खुद में ढूंढें कि वो कौन सा कारण है जिस कारण मैं परमेश्वर के पास नहीं जा सकता, या परमेश्वर के पास मैं हर दिन जाने के लिए मुझे बहुत मेहनत करनी पड़ती है, या बहुत कष्ट उठाना पड़ता है, या बहुत मुझे जिसको हम ऐसा मराठीमध्ये असं बोलू शकतो की आपल्याला खूपच त्रास होतो तिथे जाण्यासाठी, किंवा प्रार्थना करायला खूप त्रास होतो, बायबल वाचायला खूप त्रास होतो, आज्ञा पाळायला खूप त्रास होतो. असं का होतं? त्याची काही कारणं असू शकतात आणि त्या कारणांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि बायबलमध्ये वचन आहे, बायबलमध्ये बऱ्याच वचनांना आपण पाहूया. मत्तेचं सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 24 पासून 25 पर्यंत, 24-25 मराठीमध्ये आपल्याला ब्रदर वाचायला मदत करतील. मत्तेचं सुवर्तमान याचा 16वा अध्याय 24-25. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मत्ती सुसमाचार 16 अध्याय और 24 से लेकर 26 तक पढ़ा ब्रदर ने. मैं भी पढ़ता हूँ आपकी हिंदी में. तब यीशु ने अपने चेलों से कहा, यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप का इनकार करे और अपना क्रूस उठाए और मेरे पीछे बोले. क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहे वह उसे खोएगा, और जो कोई मेरे लिए अपना प्राण खोएगा वह उसे पाएगा. यदि मनुष्य सारे जगत को प्राप्त करे और अपने प्राण की हानि उठाए तो उसे क्या लाभ होगा, या मनुष्य अपने प्राण के बदले में क्या देगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला सांगा की ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेपेक्षा जे पर्सनल किंवा एक व्यक्तिगत समाधानाला किंवा स्वार्थाला महत्व देतो, त्यावेळेस आपण धार्मिकतेच्या मध्ये किंवा देवासोबत आपण जास्त काळ चालू शकत नाही. बाजूला सांगा, धार्मिकतेपेक्षा देवाच्या इच्छेला जास्त महत्व देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपल्या स्वतःच्या स्वार्थापेक्षा आपण देवाच्या इच्छेला जास्त महत्व देणं गरजेचं आहे. स्वतःच्या स्वार्थापेक्षा बऱ्याच वेळेस होतं काय की पर्सनल कम्फर्ट ज्याला आपण म्हणतो, कम्फर्ट म्हणजे एक स्टेबल लाईफ किंवा एक अशा प्रकारची लाईफ की ज्या लाईफ मध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही प्रकारच्या अडचणी, कुठल्याही प्रकारच्या समस्या नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही, अशा प्रकारची लाईफ जगावं असं प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येकालाच असं वाटतं की आपण एक कम्फर्ट लाईफ जगावी किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नसली पाहिजे. केवळ आणि केवळ मी समाधानी असलं पाहिजे 24/7 किंवा 24 तास 7ही दिवस आठवड्यातले आणि महिनाभर वर्षानुवर्ष. ज्यावेळेस असं तुम्ही इच्छा बाळगता त्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेनुसार जीवन जगू शकत नाही आणि धार्मिकतेमध्ये जास्त काळ जगू शकत नाही. कारण ज्यावेळेस आपण पर्सनल कम्फर्ट ज्याला म्हणतो किंवा पर्सनल किंवा व्यक्तिगत समाधान ज्याला म्हणतो, ते व्यक्तिगत समाधान जितकं आपण मिळवायचा प्रयत्न करू तितकं आपण आध्यात्मिक जीवनापासून लांब जाऊ. कारण देवाची इच्छा, देवाने प्रभु यीशु ख्रिस्ताना जब शिष्याना बोलल, जब भी प्रभु यीशु मसीह ने अपने चेलों को बुलाया तब एक बात वहां पर कही गई है. वो बात यह है कि जो कोई मेरे पीछे आना चाहे उसे अपना क्रूस उठाना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मेरे पीछे आना है तो क्या उठाना पड़ेगा? क्रूस उठाना पड़ेगा. बाजू वाले को कहे कि अगर यीशु के पीछे चलना है तो क्रूस उठाना पड़ेगा. मसीह में चलने का मतलब ये नहीं है कि आप कंफर्ट जोन में हमेशा रहेंगे. कंफर्ट जोन, जो कंफर्ट जोन से कभी बाहर आना नहीं चाहता वो धार्मिकता में कभी नहीं बढ़ेगा.
वो धार्मिकता के ऊंचाई पर कभी नहीं जाएगा, या परमेश्वर का जो रिलेशन है उस रिलेशन में कभी नहीं बढ़ेगा। अगर रिलेशन में बढ़ना है तो कंफर्ट जोन से बाहर आना पड़ेगा। हालेलुया। क्योंकि कंफर्ट जोन हमेशा हमारे जीवन में, कंफर्ट जोन हमें पसंद है, हमारे जीवन में हमें ये पसंद रहता है कि हम कंफर्ट जोन में रहे, या एक ऐसा समय भी आए कि उस वक्त कोई भी परेशानी, किसी भी तरह का चैलेंज नहीं है, किसी भी तरह का, जैसे परीक्षाएं बोलते हैं, उस किसी भी परीक्षा का हम सामना नहीं करना चाहते। लेकिन एक ध्यान में रखना, अगर परीक्षा पास नहीं की जाएगी या परीक्षा नहीं दी जाएगी तो आप कभी भी आपका लेवल नहीं बढ़ेगा। अगर आपका लेवल बढ़ना है तो परीक्षा देनी पड़ेगी, परीक्षा में पास होना पड़ेगा, फिर अगले लेवल पर आप जाएंगे। हालेलुया। अगर आप परमेश्वर के साथ एक रिलेशन बनाना है, आपको धार्मिकता में एक आगे बढ़ना है आपको, तो आपको हमेशा परीक्षाओं से जाना पड़ेगा ही पड़ेगा, आपको अपना क्रूस उठाना ही पड़ेगा। अगर आपको ये पसंद है कि मैं कंफर्ट जोन में ही रहूंगा हमेशा, तो आप कभी नहीं बढ़ेंगे, आपका जीवन स्टक हो जाएगा, आपकी धार्मिकता स्टक हो जाएगी। आप अगर 15 मिनट 10 सालों से आप 15 मिनट ही प्रार्थना करते रहेंगे और मरते दम तक 15 मिनट से कभी बढ़ेगा ही नहीं। आपको नींद त्यागनी पड़ेगी, आपको वक्त देना पड़ेगा, आपको समय देना पड़ेगा। बहुत सारे लोगों को मैं जानता हूं, उनके पास बहुत अच्छा आचरण है, उनके पास बहुत ही अच्छी बुलाहट है, लेकिन बुलाहट के मुताबिक वो प्रार्थना नहीं कर पाते, बुलाहट के मुताबिक वो समर्पण नहीं कर पाते, क्योंकि उनको कंफर्ट जोन से वो बाहर आना नहीं चाहते। अगर कंफर्ट जोन से बाहर नहीं आएंगे तो कभी भी आप ऊंचाई पर नहीं जाएंगे। बाजू वाले को कहें कि कंफर्ट जोन से बाहर बगैर आए आप ऊंचाई पर नहीं जाएंगे। हालेलुया। जोपर्यंत तुम्ही कंफर्ट झोन मधून बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही उंचावर जाऊ शकत नाही। बायबल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की स्तोत्र 24 मध्ये की आपल्या कमानी काय कर, उंच कर। कशासाठी आपल्या कमानी उंच करायला सांगितलेलं? कारण प्रतापशाली राजा कुठे येईल? आतमध्ये येईल। हालेलुया। परमेश्वर प्रतापशाली राजा आहे आणि त्याला आतमध्ये घ्यायचं आहे, तर आपल्या कमानी काय केल्या पाहिजेत? आपण सतत उंच 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 करत राहिलं पाहिजे। बायबल मध्ये स्पष्ट सांगितले आपल्या कणाची पसार आणि मेख्या पक्क्या ठोक, म्हणजेच काय, आपली कणाची छोटा तंबू आहे त्या तंबूला काय कर, मोठा कर। कंफर्ट झोन मधला मनुष्य नेहमी आपला तंबू छोटाच ठेवतो, त्याला तंबू मोठा करायची कधीच इच्छा नसते। कारण जर तंबू मोठा करायचा आहे तर तुम्हाला कंफर्ट झोन मधून बाहेर यावं लागेल, तुम्हाला वारा लागेल, पाऊस लागेल, थोडासा त्रास होईल। कंफर्ट झोन काढत असताना बऱ्याचशाच मेख्या आपल्या जुन्या आहेत त्या काढत असताना तुम्हाला त्रास होणार। असं नाही होणार की तुम्हाला ते सोपं जाणार आहे, सोपं जाणार नाही कोणत्याच गोष्टी। कारण येशू ख्रिस्ताने मुळातच सांगितलेलं आहे की जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने इच्छा बाळगली पाहिजे की मला क्रूस खांब उचलायचाच आहे। क्रूस खांब न उचलता येशूच्या मागे तुम्ही जाऊ शकत नाही। प्रेज द लॉर्ड। पण बरीच विश्वासणाऱ्यांची स्थिती आज अशी आहे की ते क्रूस खांब न उचलता येशूच्या मागे जाऊ इच्छितात। येशूच्या मागे तर जायचंय पण झोपेचा त्याग नाही करायचा, वेळ त्याला द्यायचा नाहीये। येशूच्या मागे तर जायचंय पण आपल्या भावनांचा त्याग नाही करायचा। मग मी जसा आहे तसाच राहणार, याच्यामध्येच मला आशीर्वाद मिळाला पाहिजे, याच्यामध्येच मी चांगला जीवन मी जगलं पाहिजे आणि मी जसा आहे तसंच माझं जीवन जगत राहील, तर तुम्ही निश्चित कधीच देवाच्या रिलेशन मध्ये वाढत राहणार नाही। 5 मिनिट 10 मिनिट, मी 10 वर्षापासून लोकांना ओळखतो की त्यांची प्रार्थना 10 मिनिटाच्या वर कधीच गेली नाही, कधीच नाही। त्यांनी जर ठरवलेलं आहे की मी 100 रुपये दान देणार महिन्याला, तर ते 10 वर्षापासून 100च रुपये देतात। मी बऱ्याच लोकांना अशा ओळखतो 100, त्यांची इच्छाच कधी त्यांनी त्यांच्या स्वतःला एक मर्यादा घालून दिली की मी देवासाठी एवढंच देणार, बस मी आठवड्यातून एकदाच येणार, रविवारीच फक्त येणार, किंवा मी फक्त 15 दिवसातूनच चर्चला येणार, मी महिन्यातून प्रत्येक रविवारी मी येणार नाही, हे त्यांनी मनात ठरवलेलं आहे। ते कधीच त्यांच्या कंफर्ट झोन मधून बाहेर येत नाही। मर्यादा घालून दिली। तुमच्या धार्मिकतेला मर्यादा घालून देऊ नका। तुमचं जर वाढायचं असेल, पुढे जायचं असेल, तर याला वाढ केली पाहिजे। मी आज भलेही 8 महिन्यातून एकदा जातो, पण मी असा एक वेळ येईल की ज्या वेळेस मी प्रत्येक आठवड्याला जाईल। हा तुमचा काय असला पाहिजे? कंफर्ट झोन मधून बाहेर येण्याचा मार्ग लक्षात घ्या। आज भलेही मी 100 रुपये दान देतो, पण देवा मला तू त्या लेवलला पोहोचव की मी तुला एक दिवस असं म्हणेन की हे 10,000 रुपये माझ्याकडे आले, हे दिवस आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कंफर्ट झोन मधून बाहेर जर नाही आले तर देवापासून तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टीची अपेक्षा नाही करू शकत। बरेच लोकांना असं मी बोलताना ऐकतो की ते असं म्हणतात की ठीक आहे, मी देवाने मला दिले त्यात मी समाधानी आहे, ठीक आनंदाची गोष्ट आहे,
असं नाहीये की तुम्ही स्वर्गात जाणार नाही, असं नाही की तुम्ही देव तुमच्यावर प्रेम नाही करत, असं नाही की ते देवामध्ये आहेत, प्रार्थनेमध्ये आहेत. तुम्हाला जसं इस्रायल लोकांचं उदाहरण आपल्याला आठवतं. इस्रायल लोक 40 त्या मिस्र देशातून निघाले. मिस्र देश से वो क्या निकले, बाहर निकले और मरुभूमि में आए. अगर मरुभूमि में परमेश्वर ने उनको 11 दिन का रास्ता दिया. कितना दिन? 11 दिवस. फक्त 11 दिवस लागणार. जास्तीत जास्त अगदी आरामात गेले तर 40 दिवस लागणार. किती दिवस लागणार होते? 40 दिवस. पण त्याला किती दिवस लागले? 40 वर्ष लागले. 40 वर्ष लागण्याचं कारण काय माहिती आहे? असं नाही की त्यांना परमेश्वरानं काही कमी केलं, परमेश्वरानं त्यांना ऊन, परमेश्वरानं त्यांना योग्य वेळेस पाऊस, परमेश्वरानं त्यांना मानना दिला, कपडे फाडू दिले नाही, चप्पल फाडू दिले नाही, सगळ्या गरजा पुरवल्या त्यांच्या, सगळं त्यांना मरू दिलं नाही, परमेश्वराने जगू दिलं, सगळ्या शत्रूंपासून सुरक्षित ठेवलं. पण जिथं जायचं तिथं मात्र ते खूप लेट पोहोचले. तुम्ही तिथं जाणार नाही असं नाही, तुमच्या गरजा भागणार नाही असं पण नाही, तुम्ही चांगलं जीवन जगणार नाही असं पण नाही, पण प्रगती मात्र करणार नाही. तिथंच तुम्ही राहा. तुम्हाला वर जायचंय तर कम्फर्ट झोन मधून बाहेर यावं लागेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याशिवाय तुम्ही वर जाऊ शकत नाही. क्रूस खांब उचलायची तयारी असलीच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. लोकसुमत 9 अध्याय आणि 57 पासून जर तुम्ही वाचलं, लूक 9:57 हिंदीमध्ये वाचतो, वाचत होतो मराठीमध्ये. 9:57 पासून पुढे वाचा, 3 वचन वाचा, 7 पर्यंत वाचा. तेव्हा असे झाले की त्याने वाटेने चालत असता पुन्हा एकाने त्याला म्हटले, आपण तेथे कुठे जाल, तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, कोकणास मिळेल व आकाशातल्या पाखरास भेटले आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला लोक टेकवायला ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायात जाऊ द्या. तो त्यास म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढे 61 आणि 62 सुद्धा वाचा. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईल, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी कम्फर्ट झोन म्हणजे काय की तुम्ही स्वतःचा स्वार्थाला जास्त महत्व देताय, देवाच्या इच्छेला महत्व देत नाही. तोपर्यंत जोपर्यंत असं चालू आहे तोपर्यंत प्रगती होणार नाही. ज्या उद्देशासाठी परमेश्वराने तुम्हाला बोलवलं, ज्या कामासाठी बोलवलेलं आहे, त्या कामामध्ये देवाला सोडून सगळ्या गोष्टी सोडून जावं लागतं. जशा प्रकारे दोघं जण आहेत, दोघांनी येशूच्या मागे येण्याची इच्छा बाळगली, पण दोघांनी काय म्हटलं की मला पहिल्यांदा काय करू दे, माझ्या बापाला करू दे. एक जण म्हणतो, एक जण काय म्हणतो की मला माझ्या घरच्यांची व्यवस्था लावू दे. बऱ्याचशाच गोष्टी तुमच्यावर आणि माझ्यावर सगळ्यांच्यावर जबाबदारी आहेत. आपल्याला लेकरं आहेत, फॅमिली आहे, कुटुंब आहे, काम आहे, आणि त्याच्यानंतर बिझनेस आहे, नोकरी आहे, खूप काही गोष्टी असतील. पण ज्यावेळेस देव पाचारण करतो त्यावेळेस सगळं सोडण्याची इच्छा बाळगली पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळेस मी देवाला पाचारण केलं, देवाने मला पाचारण केलं, ज्यावेळेस मला बोलवलं सेवेसाठी, त्यावेळेस अशी वेळ होती, एक दिवस असा होता की मी खूप संकटात होतो, मी खूप अडचणीत होतो. त्यावेळेस मला बाहेर काढणारं कोणीच नव्हतं आणि देवाने मला सुरक्षित बाहेर काढलं. देवाने मला सुरक्षित बाहेर काढलं, बाहेर मी आलो, स्टेबल झालो. आणि स्टेबल झाल्यानंतर बाकीचे सैतानाचे वेगळे मार्ग चालू झाले. सैतानाने मग माझा एक नातेवाईक आणला, तो म्हणाला की शिक्षण पूर्ण कर, तुला मी मदत करेन, तुला मी आर्थिक सहाय्य करतो, आणि असं बरंच काही मला त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग बाकीच्या अजून दुसऱ्या गोष्टी आल्या की मग मी कॉलेजमध्ये गेलो, त्यावेळेस असं वाटलं की नाही, मी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आणि एक रात्री ज्यावेळेस मला दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं होतं, एक निर्णय घ्यायचा होता, त्या रात्री मी जागत होतो. सकाळी पहाटे 4 पर्यंत मी जागा होतो आणि पहाटे 4 पण मी निर्णय घेतला. रात्रभर देव माझ्याशी बोलत होता बरं, आणि देवाला मी म्हणत होतो, प्रभू, मी सकाळी जाईन आणि ऍडमिशन घेईन आणि मी तुला केलेलं समर्पण मी नंतर शिक्षणानंतर पूर्ण करेन. पण पहाटे 4 मी निर्णय घेतला की मी शिक्षण घेणार नाही, तर मी देवाची सेवा करणार. आज मी तुमच्या समोर उभा आहे, त्या रात्रीचा निर्णय आहे ना, त्या निर्णयामुळे उभा आहे. नाहीतर मी काहीतरी माझी लाईफ वेगळी असते, मला माहित नाही मी जगात असतो की नाही. पण एक गोष्ट आहे मात्र की परमेश्वराला ज्यावेळेस आपण समर्पण करतो, देव आठवण करून देतो बरं आपल्याला की तू त्यावेळेस समर्पण केलं होतंस, मला तू हवायस आणि मी तुझ्याद्वारे हे करणार आहे. लक्षात घ्या,
ज्यावेळेस आपण स्वतःच्या इच्छेपेक्षा देवाच्या इच्छेला महत्व देतो, त्यावेळेस जे आपण ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, वेगळं रिलेशन आपल्याला पाहायला मिळतं जे देवासोबत आहे. वेगळ्या धार्मिकतेच्या वेगळ्या उंचीवर आपण जातो, कारण देवाची इच्छा तिथं आपण फॉलो करत असतो. कदाचित त्या इच्छेमध्ये क्रूसखांब उचलणं असेल, कष्ट असतील, दुःख असतील. इतक्या दिवसामध्ये, इतक्या वर्षात मी बऱ्याच कष्टातून, दुःखातून, अडचणीतून, समस्यातून गेलेला आहे. परमेश्वराने मला खूप उंच चढ उतारामधून आणलं. पण एक गोष्ट मात्र आहे की मला हे पक्की खात्री आहे की माझं फ्युचर खूप ब्राईट आहे. मला माहिती आहे की परमेश्वर इच्छा पूर्ण करणार. त्याच्या इच्छेनं जर मी चालत आहे तर निश्चित त्या गौरवशाली वाटेवर परमेश्वर मला घेऊन जाणार आहे. निश्चित त्या ठिकाणी घेऊन जाणार की ज्या ठिकाणी मी स्वतः सुद्धा कल्पना केली नसेल. लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येकाच्या बाबतीत असं आहे की जर तुम्ही स्वतःच्या कम्फर्टला महत्व न देता देवाच्या इच्छेला महत्व दिलं तर तुम्ही त्या उंचावरती पोहोचाल की ज्या ठिकाणी तुम्ही इच्छा बाळगता की मी तिथं पोहोचावं. त्या रिलेशन मध्ये जाल तुम्ही आणि रात्र तुम्हाला कदाचित जागावं लागेल, समर्पण करावं लागेल, वेळ द्यावा लागेल, पैसा द्यावा लागेल, बऱ्याचशा गोष्टी होतील, त्रास होईल. पण त्या त्रासाचा परिणाम मात्र असा होईल की तुम्ही त्या रिलेशनला डेव्हलप कराल. देवासोबतच एक सामर्थ्याचं काम तुमच्या जीवनातून पाहायला येईल आणि लोक पाहतील तुमच्याकडे आणि हा देवाची इच्छेनं चालणारा माणूस आहे. बऱ्याच लोकांना मी पाहतो जे स्वतः तोंडाने मात्र खूप मोठं बोलतात, पण ज्यावेळेस कृती करायची वेळ येते ना त्यावेळेस जबाबदारीलाच केवळ महत्व देतात, स्वतःच्या कम्फर्टलाच महत्व देतात, देवाच्या इच्छेने चालत नाही. म्हणून पाचारण असून सुद्धा देवबाप त्यांच्याकडून सेवा करून घेत नाही. त्याचं कारण हे आहे काय की ते स्वतःच्या स्वार्थाला त्यांनी महत्व दिले, देवाच्या इच्छेला महत्व दिलेलं नाही. देवाची इच्छेला ज्यावेळेस तुम्ही महत्व देता त्यावेळेस तुमचं कम्फर्ट झोन मधून तुम्ही बाहेर येता. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होऊ लागतात आणि मग देवाला माहिती असते की तुमच्यासाठी कोणता दरवाजा उघडायचा, काय त्रास, तुम्ही कोणत्या त्रासातून जात आहे, कोणत्या आशीर्वादाने तुम्हाला भरायचं आहे, काय रिलेशन डेव्हलप करायचं आहे हे तुम्हाला निश्चित समजत जातं आणि त्यावेळेस देव हळूहळू तुम्हाला चालवत जातो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट महत्वाची की ज्यावेळेस तुम्हाला काम न करता, काहीही कष्ट न करता एक मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी संपत्ती किंवा साधनं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची एक ज्याला आपण असं म्हणतो की पैशाचा मार्ग उघडतो, त्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेमध्ये जास्त काळ देवाच्या इच्छेमध्ये चालू शकत नाही. कारण मेहनती विना मिळालेला प्रत्येक पैसा हा निश्चिताने वाऱ्याने उडून जाणार, तो मुसायला त्याच्यासारखं बायबलमध्ये लिहिलेलं त्याप्रकारे. वाचा नीतिसूत्र यिर्मयाचं पुस्तकाचं 17वा अध्याय 11वं वचन. यिर्मयाचं पुस्तक 17 अध्याय 11 वचन. मी वास्तव तुमच्यासाठी, जो अन्याय से धन बटोरता है वह उस तितर के समान होता है जो दूसरी चिड़िया के दिए हुए अंडों को सेती है. उसकी आधी आयु में ही वह उस धन को छोड़ जाता है और अंत में वह मूढ़ ही ठहरता है. 17:11 यिर्मया 17:11 इतर पक्षी आपण न घातलेल्यांनी उगवितो, तसे अन्यायाने मिळवणाऱ्याचे आहे ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐनभरात सोडून जाईल व तो अंतिम मूर्ख ठरेल. प्रेज द लॉर्ड. हे जे धन आहे, हे धन कोणतं आहे माहिती आहे? जे अन्यायाने कमवलेलं आहे, भ्रष्टाचाराने कमवलेलं असेल, अन्यायाने कमवलं, त्यासाठी तुम्ही मेहनत नाही केली तरी पण ते तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेस परमेश्वर ज्यावेळेस आशीर्वाद करू इच्छितो त्यावेळेस मेहनत न केलेल्या गोष्टीचा आशीर्वाद देत असतो. पण ज्यावेळेस समजा कदाचित तुम्ही प्रार्थना पण नाही केली, त्यासाठी तुम्ही काही नाही केलेलं आहे, कोणत्याही प्रकारे समर्पण नाही केलं, अगदी सहज सोप्या पद्धतीनं, म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वाटतं की मी त्यासाठी काही प्रयत्न नाही करत आहे तरी पण ते मिळालेलं आहे आणि ते मिळाल्यानंतर तुमची धार्मिकता टिकवणं किंवा धार्मिकतेमध्ये वाढणं तुमच्यासाठी खूप कठीण जातं. कारण ज्यावेळेस भ्रष्टाचारानं काहीतरी येतं किंवा ज्याला अन्यायाची मिळकत म्हणतात किंवा ज्याला दुसऱ्यांना फसवून मिळणारी मिळकत म्हणतात, ज्यावेळेस ती येते त्यावेळेस मात्र मनुष्य धार्मिकतेमध्ये जास्त काळ टिकू शकत नाही, देवाच्या राज्यामध्ये जास्त काळ टिकू शकत नाही. बायबल वाचणं किंवा देवासोबत जर रिलेशन वाढवणं हे तुम्हाला कठीण जातं. कारण धार्मिकता टिकवण्यासाठी तुम्हाला जे काही धन तुमच्याजवळ येत आहे, जे काही संपत्ती येत आहे, त्यासाठी तुमची मेहनत असली पाहिजे. मग त्यासाठी मेहनत कदाचित शारीरिक मेहनत असेल, डोक्याची मेहनत असेल, कदाचित तुम्ही प्रार्थना करत असाल, देवाला तुम्ही कदाचित समर्पण केलं असेल, जास्त काळ देवासोबत तुम्ही एक चांगलं रिलेशन डेव्हलप करून वाट पाहिली असेल, हे सगळं झालेलं नाहीये आणि हे सगळं न होता जर तुमच्याकडे संपत्ती येत आहे तर सावध राहा, कारण तुमचं रिलेशन देवासोबत बिघडू शकतं.
देवासोबत असलेल्या कुठल्याही गोष्टी ज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची इच्छा जरी बाळगता तरी लक्षात घ्या, देवासोबतचं रिलेशन टिकून राहणार नाही, देवासोबत तुम्ही वाढू शकत नाही. एक आध्यात्मिक जीवन, बऱ्याच लोकांचं जे भ्रष्टाचारामध्ये जीवन जगतात त्यांची जर लाईफ तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडे पाप करण्याचे हजारो मार्ग आहेत आणि त्यांचा पैसा खर्च करण्यासाठी हजारो मार्ग आहेत. त्यांना असं वाटतं की मी कुठून खर्च करावं, कारण येणारं जे आहे ते पुष्कळ आहे आणि वाटा मात्र खूप कमी आहे आणि त्यासाठी ते पाप करतात. देवासोबत रिलेशन ठेवायला त्यांना कधीही सोपं जात नाही. त्यांना कितीही तुम्ही सुवार्ता सांगितली, वचन सांगितलं तर ते वचनावर विश्वास ठेवायला त्यांना कठीण जातं, दुःख होतं, त्रास होतो. का त्रास होतो? कारण त्यांच्याकडे अन्यायाने कमवलेली मिळकत खूप आहे आणि अशा प्रकारचे मार्ग आहेत की जे न्यायाचे मार्ग नाहीत, देवाचे मार्ग नाहीत, सत्याचे मार्ग नाहीत, केवळ आणि केवळ भ्रष्टाचार, वाईट आणि कष्ट न करता मिळालेलं, अचानक ज्याला आपण घबार म्हणतो अशा प्रकारे मिळालेलं आहे आणि त्यातून काय होतंय, त्यांची सगळी देवासोबतचं पूर्ण रिलेशन तुटलेलं आहे. कुठल्याही प्रकारे देवाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी स्वतःहून त्या कमाईमुळे बंद करून ठेवलेला आहे. कारण बायबल सांगतं निसूत्रेचा 13वा अध्याय 21वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये निसूत्रे 21:6 वाचा, सापडलं असेल तर वाचा. हा बरोबर. असत्य जीवेने मिळवलेले धन तिकडे तिकडे उडून जाणारे वाफेसारखे आहे, मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलत. असत्य जीवेने मिळवलेले धन जे आहे ते मृत्यूच्या मागे लागणाऱ्यासारखं आहे, कारण जे कोणी मृत्यूला बोलवू इच्छितात ते त्याला बोलवतात. कारण मृत्यू त्याद्वारे असत्याद्वारे मिळालेलं धन कोणतंही असू द्यावं ते काय असेल बरं, मृत्यूला बोलवण्यासारखं आहे, आजाराला बोलवण्यासारखं आहे, देवासोबतचं रिलेशन बिघडवण्यासारखं आहे. लक्षात घ्या, देवासोबत जी आध्यात्मिक जीवन तुम्ही जगत आहात त्या सगळ्या गोष्टीला ज्याला आपण ब्रेक म्हणतो तो ब्रेक लागतो लगेच अशा गोष्टीद्वारे, आणि म्हणून ते होऊ नये यासाठी तुम्ही त्या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्याला आपण बदला म्हणतो, ज्याला आपण कटुत्व म्हणतो. जर कटुत्व असेल तर तुम्ही देवासोबतचं रिलेशन किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये जास्त काळ जगू शकत नाही. कटुत्वामध्ये तुम्ही देवासोबत रिलेशन ठेवू शकत नाही. बाजूला सांगा, कटुत्वामध्ये देवासोबत तुम्ही रिलेशन ठेवू शकत नाही. वाचा बरोबर माझ्याबरोबर स्तोत्र संहिता 37वा अध्याय 8वं वचन. कटुत्व काय म्हणतात कटुत्वाला? 27:8 वाचा. 37:8. राग सोडू दे, क्रोधावेशपणाचा त्याग कर, जळ पडू नको, अशाने दूषित कर्माकडे प्रवृत्ती होते. हिंदीमध्ये असं लिहिलंय, क्रोध से परे रहे और जलजलाहट को छोड़ दे मत, कूट उससे बुराई ही निकलेगी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही गोष्ट तुमच्यामध्ये असली नाही पाहिजे. कटुत्व म्हणजे काय की तुम्ही तुमचे पैसे एखाद्याने घेतलेत आणि ते त्याला दिलेच नाही, परतच नाही दिले, बुडवले थोडक्यात, तर तुमच्या मनात काय होणार, त्याच्याविषयी राग येणार, कटुत्व निर्माण होणार. त्या माणसाने मला दिले नाही, तुम्ही 100 वेळा बोलला आणि मग त्याच्याद्वारे तुम्ही देवासोबतची प्रार्थना. एक काळ असा होता माझ्या जीवनामध्ये की मला एका माणसाने फसवलं आणि थोडी रक्कम नाही, लाखोमध्ये पैसे होते, लाखोमध्ये, आणि त्याने दिलेच नाहीत, अजून दिले नाही. माझ्या मनामध्ये खूप राग होता आणि मी चिडलो, रागवलो. मी घरामध्ये बऱ्याच माझा राग मग कदाचित माझ्या स्वतःवर काढायचो, पत्नीवर, लेकरांच्यावर, आणि असं वाटायचं की अरे मला मिळायला हवं. ऍक्च्युली मी वेगवेगळ्या टेन्शन मधून इकडून तिकडून गोळा करून मी त्याला दिले होते आणि तो निघून गेला, त्याने मला दिले. लाखो रुपये बुडवणं, सोडून देणं ही कठीण गोष्ट असते, लक्षात घ्या. पण देवाने मला शिकवलं की लाखो सुद्धा सोडून देता येतं. मग मी त्याला क्षमा केली. मी प्रार्थनेत बसलो, प्रभूला म्हणाल, प्रभू मी त्याला क्षमा केली, मी सोडून देतो. त्याने दिले अथवा नाही दिले मी त्याचा विचार करणार. आज मी तुम्हाला संदेश सांगत असताना त्याचं नाव मला त्याच्याविषयी आठवलं, नाहीतर मी विसरलोय त्याला. लाखो पण विसरलो, त्या माणसालाही विसरलो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण कटुत्व ठेवतो त्यावेळेस प्रार्थना करायला आपल्याला कठीण जाते. बरोबर, आपण राग ठेवतो ना त्यावेळेस आपल्याला प्रार्थना करायला कठीण जाते. एक ठराविक माणूस असतो की ज्याच्याविषयी आपल्याला राग असतो, याची कृती मला ती आवडत नाही, पण ती कृती आवडत नाही ना, त्या गोष्टीमुळे तुम्ही प्रार्थना नाही करू शकत, तुम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही, तुम्ही देवासोबत रिलेशन टिकवू शकत नाही. पवित्र आत्मा तुमच्यावर नाराज होतो. लक्षात घ्या, आत्मा मदत कधी करतो, ज्यावेळेस तुमच्यातून पूर्ण राग गेलेला आहे.
कटुत्व निघालेलं आहे. कारण इथं सांगितलं राग आणि जळपणा ठेवू नको, कारण अशाने काय होते, दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. ऍक्च्युली तो रागीच माणूस दुष्कर्मी नसतो किंवा पाप करणार नसतो, पण रागामुळे त्याच्यात पाप येतं. सैतानाला एक आपण ज्याला म्हणतो ना ऍक्सेस म्हणतो ना, ऍक्सेस दिला जातो. अशा प्रकारे एखादी एक फसवणाऱ्या माणसाची जे हे लिंक आहे, लिंक ते म्हणतात ना, या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला काय मिळेल, मग तुम्हाला लॉटरी लागलेली ती लॉटरी तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही त्या लिंकवर काय करता, क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर मग म्हणतात ओटीपी टाका. मग तो ओटीपी टाकला की तो ओटीपी द्वारे त्या मनुष्याचं जे सॉफ्टवेअर आहे किंवा त्या मनुष्याचं एक वेगळ्या प्रकारचं मेलवेअर ज्याला आपण म्हणतो, कम्प्युटरच्या भाषेत मेलवेअर म्हणतात किंवा त्याला जे आपण व्हायरस म्हणतो, तो व्हायरस काय येतो, तुमच्या मोबाईलमध्ये येतो किंवा कम्प्युटरमध्ये येतो. आणि त्याला तुम्ही स्वतःहून त्या क्लिक केलेला आहे, त्या लिंक वरती ओटीपी तुम्ही स्वतः टाकलाय म्हणून तो मेलवेअर आलेला आहे किंवा म्हणून तो सॉफ्टवेअर, म्हणून ते व्हायरस तुमच्यामध्ये आलेले आहे. तुम्ही स्वतः ऍक्सेस दिलाय त्याला. ऍक्सेस म्हणजे त्याला वाट दिली, वाट मोकळी करून दिली की तू ये आणि माझ्यामध्ये राहा. रागवतो आपण, चिडतो, कटुत्व निर्माण करतो, त्यावेळेस आपण सैतानाला ऍक्सेस देतो. आणि मग जर पाप न करणारा मनुष्य पाप करतो, देवासोबत रिलेशन असणारा, रोज प्रार्थना करणारा त्याची प्रार्थना अचानक बंद पडते. बायबल रोज वाचणारा त्याचं बायबल वाचणं काय होतं, बंद होतं. मग कदाचित तो तुमच्या पतीविषयी राग असेल आणि पत्नीविषयी पण राग असू शकतो. कदाचित तुम्ही तुमच्या शेजाऱ्याविषयी, सासूविषयी आणि सासऱ्यांच्या विषयी, घरामध्ये असणारे जे फॅमिलीतले जे राग आहेत ना, ते खूप असतात बरं. आणि मी अशा बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे की सैतान केवळ त्यांच्यामध्ये रागामुळे एंट्री केलेले आहे, केवळ रागामुळे, केवळ कटुत्वामुळे. ठराविक माणसाचं आणि सासू सुनेचं जो भांडण आहे ना, त्याच्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे गोष्टी होताना पाहायला मिळतात. भावाभावांचं भांडण, शेजाऱ्याविषयी संवाद, आणि त्यानं बघा माझ्या भिंतीला बरोबर कंपाऊंडच्या भिंतीलाच भिंत चिटकवलेली, एक फूट सुद्धा जागा सोडलेली. ते कटुत्व असतं मनात. त्याचं तोंड बघितलं की माणसाला राग येतो. आणि आपण असं म्हणतो की सकाळ सकाळी त्याचं तोंड पाहायला नको. ही गोष्ट ना, ही गोष्ट तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही. लक्षात तुम्ही बघणार आणि प्रार्थनाच नाही करणार. सकाळीच तुम्हाला सासूबाईचा फोन येईल, बघा फोन आला, दिवस खराब. सासूबाईचा फोनाला धन्यवाद द्या देवाला, प्रभू धन्यवाद, प्रभू तुझा आभार मानते की त्यांना तू आरोग्य ठेवले, आरोग्य दिलेलं आहेस, निरोगी ठेवलेस. त्यांच्या मनात किती राग असू द्या, जे देवाला ओळखत नाही किंवा ज्यांचा देवावर विश्वास नाही, त्यांच्या मनात तुमच्याविषयी राग असू द्या, कारण त्याला तुम्ही बदलू शकत नाही, पण तुम्ही स्वतः बदलायला चालू करा. तुम्ही प्रार्थना करू शकाल खूप चांगली, तुम्ही पवित्र आत्म्याचं ऐकू शकाल खूप चांगलं, तुम्ही धार्मिकतेमध्ये वाढू शकाल, देवासोबतचं रिलेशन खूप चांगलं होईल, एक आध्यात्मिक जीवन तुमचं डेव्हलप होत जाईल, एका उंचीवरती तुम्ही जा. जर कटुत्व ठेवाल तर कधीच त्या उंचीवर तुम्ही पोहोचणार नाही, कारण कटुत्व तुम्हाला ते करू देणार नाही, राग तुम्हाला ते करू देणार नाही, द्वेष तुम्हाला ते करू देणार नाही. तुम्हाला एखाद्या माणसाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी राग असू शकतो. कदाचित तुमचं नुकसान झालं असेल ते करत असताना, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की अरे हे करणं खूप सोपं आहे, मी त्या परिस्थितीतून गेलेलो आहे, मला माहिती आहे चांगल्या प्रकारे, ते करणं अवघड असतं, पण अशक्य मात्र अजिबात नाही, कारण आत्म्याद्वारे आपण सगळं काही करू शकतो, आपल्याला करता येतं. पण जर आपण समजा केलंच नाही, करण्याची इच्छाच नाही बाळगली, बऱ्याच दिवस मी माझ्या प्रार्थनांच्या मध्ये व्यत्यय येत राहिला एका माणसामुळे, फक्त एका व्यक्तीमुळे, लक्षात घ्या. आणि त्या व्यत्ययाला ज्यावेळेस मी जोपर्यंत क्षमा केली नाही, जोपर्यंत मला असं वाटलं नाही की मी सोडून देतो, तोपर्यंत माझं रिलेशन जे आहे ना प्रभू सोबत ते चांगलं झालं नाही. कारण आपल्याला रिलेशन चांगलं ठेवण्यासाठी, धार्मिकतेमध्ये वाढण्यासाठी आपल्याला कटुत्वातून बाहेर यावंच लागतं. बऱ्याच वेळेस आपण ते करत नाही आणि राग आपण जळफळतो, राग करतो आणि द्वेष असतो आपल्या मनात, आणि मग त्याच्यातून काय होतं की आपण प्रार्थना बंद पडते. एक दिवस असा रिझल्ट असा येतो, अरे मी आठवड्याभरापासून प्रार्थनाच नाही केली. का नाही केली? कारण त्या दिवशीचं भांडण, त्या दिवशीचा वादविवाद, त्या दिवशीचा माणसाचा चेहरा बघितलाय, त्या दिवशी माझं त्या माणसाने पैसे दिलेच नाही बरोबर, एवढे होत होते पण मला एवढे नाही दिले. बऱ्याच वेळेस असं होतं. आणि ती गोष्ट काय करते, आपल्याला आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण करते. कामावरून भांडणं होत असतील, कदाचित तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल, एखादा तुमचा बॉस किंवा एखादा तुमचा जो मालक आहे तो असा खडूस असेल आणि तुम्ही किती चांगलं काम केलं तर तो तुमचा दोष काढत असेल, असं असू शकतं. पण त्याविषयी काय असतो बरं, राग असतो. बघा तो माणूस किती खडूस आहे, किती चांगला नाही, मी किती चांगलं करतो, मी प्रामाणिकपणे करतो, माझा 100% देतो, तरी पण तो त्याला काही समाधान देतो होत. मग घरी येऊन तुम्ही बडबड करता, मग संध्याकाळी तुम्हाला प्रार्थना करायची असेल आणि ती प्रार्थना होत नाही, सकाळी तुम्हाला प्रार्थना करायची असेल, कारण तुम्हाला मग कामावर जायचं कंटाळा येतो आणि तुम्ही म्हणता की अरे त्या खडूस माणसाचा चेहरा बघायला परत जायचं सकाळी. जरी तो कितीही खडूस असला तरी तुम्ही तुमचं त्याने दिलेल्या पगारातून घर चालत आहे,
त्याने तुम्ही त्या ठिकाणी केलेल्या कष्टातून तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत. निश्चित अर्थाने तो खडूस असेल, पण त्यासाठी प्रार्थना करू शकता तुम्ही, कारण तुमची धार्मिकता टिकवण्यासाठी तुम्हाला त्याला क्षमा करावी लागेल, त्याच्या खडूसपणाला दोष करावं लागेल, त्याला जे काही तो करत आहे त्याला तुम्ही बदलू शकत नाही, पण स्वतः मात्र तुम्ही बदलून देवाचं गौरव करू शकता, देवाची महिमा करू शकता. चौथी महत्वाची गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये जर काही चॅलेंज नसतील, चॅलेंज म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जे परीक्षा आहे, ज्याला आपण सुरुवातीलाच पाहिजे की जर परीक्षा नसतील तर निश्चित अर्थाने तुम्ही कधीच देवाच्या वचनामध्ये किंवा रिलेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकत नाही. वाचा माझ्या बरोबर याकोबाचं पत्र, याचा पहिला अध्याय. याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 2 पासून 4 वचनापर्यंत. 2 ते 4 माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अखंड परिपूर्णता हवी असेल तर परीक्षामधून जावं लागेल. बाजूला सांगा, अखंड परिपूर्णता हवी असेल तर परीक्षामधून जावं लागेल. परिपूर्णता म्हणजे काय? परिपूर्ण ज्याला आपण म्हणतो ना, हा परिपूर्ण धार्मिक आहे. जशाविषयी योबाविषयी म्हटलेलं आहे ना, परमेश्वराने योबाविषयी साक्ष दिली. परमेश्वरानं साक्ष दिली की याच्या ठाई मला काही कपट आढळत नाही. जसं नथानियाविषयी परमेश्वराने साक्ष दिली, येशू ख्रिस्ताने साक्ष दिली की हा खरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. अशा प्रकारचं जे रिलेशन आहे देवासोबतचं, तुम्हाला माहिती आहे नथानिएल प्रार्थना करणारा व्यक्ती होता, नथानिएल सेवा करणारा व्यक्ती होता. योग परीक्षामधून गेला, त्यावेळेस देवपाणी ज्यावेळेस स्वर्गामध्ये सैतान गेला, त्यावेळेस सैतानासमोर धाडसानं परमेश्वराने सांगितलं, माझा सेवक योग अजिबात पाप करणार नाही, आणि तो कितीही परीक्षामधून गेला तरी तो माझ्यासोबत विश्वासयोग्य राहील, आणि देवाचे शब्द योगाने खरे ठरवेल. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनात परीक्षा, संकट, अडचणी, चॅलेंज ज्याला म्हणतो आपण, लाईफचे चॅलेंज म्हणतो आपण, ते चॅलेंज काहीच नसले पाहिजेत, तर तुम्ही धार्मिकतेमध्ये कधीच वाढू शकणार नाही. कारण चॅलेंजची आपल्याला गरज आहे, आपल्याला परीक्षांची गरज आहे. आपल्याला वेगळ्या उंचीवर जाण्यासाठी जास्तीत जास्त वारंवार आपल्या जीवनामध्ये चॅलेंज असलेच पाहिजेत. ज्यांचं जीवन समतल असतं ना, समतल, त्यांच्या जीवनामध्ये ते कधीच धार्मिकतेच्या वेगळ्या उंचीवर गेलेले तुम्हाला आढळणार नाही. पण चॅलेंज मधून जो व्यक्ती परीक्षामधून गेलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चढउतारातून गेलाय, त्याला माहिती असतं की नेमकं काय करायचं, नेमकं काय करायचं, या ठिकाणी मला काय निर्णय घ्यायचा आहे, या ठिकाणी मला काय बोलायचं आहे. आणि त्यातून काय होतं बरं, तुमचे रिलेशन डेव्हलप होतात. तुम्ही 1 तास प्रार्थना करणारे असाल तर तुम्ही चॅलेंज मध्ये 2 तास प्रार्थना करू लागते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही उपवास न करणारे असाल ना, चॅलेंज आल्यानंतर माणूस जो कधी उपवास करत नाही त्याचं वजन त्या काळात घटतं उपवास करून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण रिलेशन डेव्हलप होण्यासाठी परीक्षा आली पाहिजे, चॅलेंज आले पाहिजे, दुःख आलं पाहिजे, संकट असली पाहिजे. जो कोणी असं समजत असेल की मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आणि माझ्या जीवनात काहीही संकट येणार नाही, इथून पुढे खूप सुंदर आहे, ठीक आहे, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवतो, पण त्याच्याबरोबर तुम्हाला लाईफचे चॅलेंज ज्याला आपण म्हणतो ते चॅलेंज आलेच पाहिजेत. आपल्या लेकरांना आपण असं वाढवलेलं आहे की त्याला त्याच्या कष्टांमध्ये, त्याला त्याच्या दुःखात, त्याला त्याच्या जीवनामध्ये काही अडचणीचा सामना करावा किंवा त्यानं करावा, परीक्षेतून जावं, असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्या लेकरांच्या बाबतीत एवढे सॉफ्ट झालेलो असतो आपण. तुम्हाला माहिती आहे, जेवढे बिलियनियर जगामध्ये आढळतात, बिलियनियर ज्याला आपण म्हणतो, जे करोडपती आहेत, अरबपती आहेत, ते सगळे अरबपती जास्तीत जास्त 90% पेक्षा पण जास्त असते, 90% अरबपती हे फर्स्ट जनरेशन वाले. फर्स्ट जनरेशन म्हणजे काय? पहिल्या त्यांच्याच जनरेशन मध्ये त्यांनीच कष्ट केलं, त्यांनीच मेहनत केली आणि त्यांनीच लाईफचे चॅलेंज स्वीकारले आणि ते आज अरबपती आहेत. प्रेज द लॉर्ड. का माहितीये? त्यांची जे सेकंड जनरेशन आहे, ती सेकंड जनरेशन काय झालेली असते? आळशी झालेली असते. सेकंड जनरेशन बापाच्या पैशावर बसलेली असते. त्यांना असं वाटत असतं की वारंवार तिकडून येणार आहे, मला मेहनत करायची काय गरज आहे, मला कष्ट करायची काय गरज आहे, मला शिकायची काय गरज आहे, मला स्किल शिकण्याची काय गरज आहे, मला टेन्शन घेण्याची काय गरज आहे, मला मेहनत करायची काहीही गरज नाही, जे काय चाललंय ते अगदी सुंदर चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे.
आणि त्याचं डेव्हलपमेंट होत नाही, तो पुढे जात नाही. ज्याने चॅलेंज स्वीकारलं, ज्याच्या जीवनामध्ये चॅलेंज आले, ज्याच्या जीवनामध्ये परीक्षा आली, ज्याच्या जीवनामध्ये दुःख आले, ज्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीवर मात करून प्रगती केली, त्याने ते पुढे जात राहतात. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस जर तुमच्या जीवनामध्ये चॅलेंज येत नाही, कष्ट येत नाही, तर स्वतः तपासून पहा, परमेश्वर नाराज तर नाही माझ्यावर, परमेश्वर दुःखी तर नाही माझ्यावर. कारण ज्याच्या जीवनामध्ये चॅलेंज आहेत ना, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याच्यावरती प्रसन्न आहे, हे लक्षात घ्या. उलट आहे जगामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये सुख, सगळं काही सुख, व्यवहार, अजिबात काही दुःख नाही, काही अडचण नाही, ते पार्टी करतात, फिरायला जातात बाहेर आणि खूप सुंदर आहे, घरामध्ये अशी मजाक चालतो आणि सगळे अगदी गळ्यात वाकेल एवढे दागिने घातलेले आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, प्रत्येक सण उत्सव साजरा केला जातो आणि तुम्हाला वाटतं हा किती सुख आहे. मला माहिती आहे की परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्नच नाही. मुळात जर परमेश्वर प्रसन्न असतात तर त्यांच्या जीवनात दुःख असतं, त्यांच्या जीवनात अडचणी असतात, त्यांच्या जीवनामध्ये समस्या असतात आणि अडचणीमध्ये देव कसा मदत करतो हे त्यांना वारंवार परमेश्वरानं दाखवलं असतं. हालेलुया. ज्यावेळेस चॅलेंज येतात त्यावेळेस आपल्याला कोणालाही चांगलं वाटत नाही, पण याकोब आपल्याला काय म्हणतो, नाना प्रकारच्या परीक्षांना ज्यावेळेस तुम्हाला तोंड द्यावं लागत असेल त्यावेळेस काय करा, आनंद माना. आनंद माना, यासाठी आनंद माना की आपण परिपूर्ण होण्यासाठी परमेश्वरानं पाठवलेलं ते संकट आहे. हालेलुया. ज्यावेळेस योग परीक्षेत पास झाला त्यावेळेस दुप्पट संपत्ती मिळाली. तुम्हाला माहित आहे सगळ्या देशातले लोक आणि सगळ्या देशातल्या ऊस देशामध्ये तो महान झाला, कारण हे जगाला त्यानं दाखवून दिलं की परीक्षामध्ये सुद्धा परमेश्वर सोडून जात नाही, अडचणींच्या मध्ये परमेश्वर सोडून जात नाही आणि अडचणीतून पार गेलं तर एक वेगळा आशीर्वाद असतो. हालेलुया. ज्या परीक्षेतून पुढे जातो ना आणि परीक्षा पास केल्यानंतर ज्यावेळेस तो उंचावर जातो ना त्यावेळेस लक्षात येतं की अरे याच्या जीवनामधून परमेश्वराने किती मोठं काम केलेलं आहे. अतिशय समतोल असणाऱ्यांचं जीवन जर पाहिलं तुम्ही तर त्यांचं रिलेशन देवासोबत सुंदर नसतं. बरं, कारण का बरं? कारण ते त्या जीवनामध्ये स्टक झालेले असतात, थांबलेले असतात, तेच सगळं तेच, त्यांच्या जीवनामध्ये काहीही चॅलेंज नाही. वचन तर रोज वाचतात, पण त्या वचन वाचण्याला आपल्या जीवनामध्ये कधी नाही स्वीकारले. तुम्ही जर पुढे जाऊ इच्छिता तर देवाला म्हणा, प्रभूजी अजून काहीतरी परीक्षा असू दे मोठी की ज्याच्याद्वारे माझं तुझं रिलेशन चांगलं होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परीक्षा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रिलेशन मजबूत होत नाही. मी माझ्या लाईफमध्ये अनुभवाने या गोष्टी शिकलेल्या आहे. मला समजलेलं आहे की परमेश्वर परीक्षामधूनच आपले रिलेशन डेव्हलप करत असतो, परमेश्वर परीक्षामधूनच आपली धार्मिकता वाढवत असतो. जर आपण परीक्षामधून गेलो नाही तर आपले रिलेशन कधीच वाढणार नाहीत. आपली तीच प्रार्थना 15 मिनिटाची मी सुरुवातीला सांगितलं की 15-20 त्याच्या पुढे कधीही ते जात नाही. तेवढंच ते देवाला द्यायला शिकतात. तुम्ही जास्त देऊन बघा म्हणजे परमेश्वर कसा आशीर्वाद देतो. परमेश्वरानं तर परीक्षा पाहायला सांगितले आपल्याला, परमेश्वरानं आपल्याला सांगितले की तू माझी प्रचिती पहा, परीक्षा पहा की मी काय करतो म्हणून. ज्यावेळेस तुम्ही चॅलेंज स्वीकारता म्हणता प्रभूजी हा चॅलेंज आहे, ठीक आहे मी स्वीकारतो, प्रभू तू मला कसं उंचावणार हे मला दाखवते आणि मी तुम्हाला खात्री देतो की देव तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल. हालेलुया. जर इस्रायल लोक घाबरून जर मिस्र देशाला पळून गेले असते तर परत रिटर्न जाऊ शकले असते. लक्षात घ्या, गुलामगिरीत जाणं त्यांना परत शक्य होतं, पण मोशे आडवा आला आणि मोशेनं सांगितले की देव तुमच्यासाठी काम करणार आहे, देव तुमच्यासाठी काम करणार. एक वेळा नाही, कमीत कमी 10 वेळा इस्रायल लोकांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली. 10 वेळा ते असं म्हणाले की आम्ही परत मिस्र देशाला जाऊ. 10 वेळा. आणि 10 वेळा कोणाला तरी आडवं पडावं लागलं आणि मग कधी मोशे होता, कधी फिनास होता, कधी जो याजक आहे तो याजक होता आणि असे बरेच जण होते. या सगळ्यांच्या द्वारे परमेश्वराने त्यांना अडवलं दाखवलं की मी पलीकडे नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला पुढे जायचं असेल त्यावेळी चॅलेंज येणार. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट 5वी गोष्ट आहे की कलस्से पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 4 वचन. कलस्से 3रा अध्याय 1 ते 4. तुम्हाला माहिती असणार वचन आहे, वाचा परत एकदा. 3रा अध्याय 1 ते 4 हिंदी मध्ये मी वाचतो. सो जब तुम मसीह के साथ जिलाए गए तो स्वर्गीय वस्तु की इच्छा में रहो, खोज में रहो, जहां मसीह वर्तमान और परमेश्वर की दाहिनी ओर बैठा है. पृथ्वी पर की नहीं परंतु स्वर्गीय वस्तु पर ध्यान लगाओ, क्योंकि तुम तो मर गए और तुम्हारे जीवन मसीह के साथ परमेश्वर में छिपा हुआ है. जब मसीह जो हमारा जीवन है तब प्रकट होगा, तब तुम भी उसके साथ महिमा सहित प्रकट किए जाओगे. आमेन. मराठीमध्ये ब्रदर मराठीमध्ये वाचतील. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे त्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. व
वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवर गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर प्रकट केले जाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला बरीच गोष्टीकडे मन लावायला सांगितलेलं आहे. बाजूला सांगा की तुला मटेरियल म्हणजे साधन संपत्तीच्या आशीर्वादाबरोबर आत्मिक आशीर्वादाची गरज आहे. रिलेशन तुम्हाला देवासोबत टिकून ठेवायचं आहे, धार्मिकता टिकून ठेवायची आहे, तर कधीही ज्यावेळेस तुम्ही म्हणत आहात की प्रभू मला करोडो रुपये दे, त्यावेळेस ही इच्छा बाळगा की प्रभू मला 4 तास प्रार्थना करणे सामर्थ्य दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करोडो रुपये मिळण्याबरोबरच 4 तास तुमची प्रार्थना असलीच पाहिजे, नाहीतर करोडो रुपये तुमची कधी तुमच्या जीवनाची वाट लावतील हे तुम्हालाही कळणार नाही. लक्षात घ्या. पण आपल्याला बऱ्याच वेळेस काय वाटतं माहितीये, मटेरियल ज्या गोष्टी आहेत, आपल्याला वाटतं दागिने असावेत, आपल्याला वाटतं संपत्ती असावी, आपल्याला वाटतं घर असावं, आपल्याला वाटतं की प्रभूजी हा बंगला असावा, आपल्याला वाटतं की बँक बॅलन्स भरपूर असावा, कधीही पैशाची मला संसद वाचू नये. या सगळ्या गोष्टी असू शकतात, या सगळ्या मटेरियल थिंग आहेत किंवा हे सगळं जगातली साधन संपत्ती आहे. पण याच्याबरोबर एक आत्मिक गोष्ट आहे की प्रभू मी 4 तास प्रार्थना करावी, प्रभू मी रोज एक 4-5 अध्याय बायबलचे वाचावे, प्रभू मी प्रत्येक आठवड्याला चर्च जावं, प्रभू मी प्रत्येक आठवड्यामध्ये कमीत कमी सगळ्या उपास प्रार्थनांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रार्थनेतल्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी सहभाग द्यावा, सेवेमध्ये माझा सहभाग असावा, मी तुला रेग्युलर दान आणि दशमाव देणारा व्यक्ती असावा. ह्या सगळ्या आत्मिक गोष्टी आहेत. मी कंटिन्यूपणे सुवार्थ सांगणारा व्यक्ती असावा, रोज देवासोबत तुझं आणि माझं चांगलं रिलेशन असावं. या सगळ्या आत्मिक गोष्टी आहेत, हे आत्मिक आशीर्वाद आहेत. आणि इकडचे आशीर्वाद कोणते की माझ्याजवळ बंगला, गाडी, हे त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या असल्या पाहिजेत, आनंदाची गोष्ट आहे. पण याच्याबरोबर याच्यासाठी दुप्पट प्रार्थना केली पाहिजे, प्रभू माझं रिलेशन व्यवस्थित ठेव. कारण जितके पण बायबलमध्ये लोक बायबलमध्ये सांगतात, कारण बायबलमध्ये करोडपती होते, आणि बायबलमधले जेवढे करोडपती होते ना, त्या लोकांचे देवासोबत अतिशय घनिष्ठ संबंध होते. अतिशय. त्यांच्यासोबत डायरेक्ट देवदूत बोलत होता. तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट परमेश्वर बोलत होता. देवदूत स्वतः परमेश्वर देवदूताला त्यांच्यासाठी पाठवलं. अब्रामासाठी देवदूताला पाठवलं का परमेश्वराने? इसाकासोबत परमेश्वर बोलला का? डायरेक्ट बोलला परमेश्वर. याकोबासोबत डायरेक्ट देवदूतांच्या द्वारे बोलला का परमेश्वर? हो, डायरेक्ट बोलला. त्यांचं रिलेशन असल्याशिवाय बोलत होता का देव डायरेक्ट त्यांच्याशी? नाही. ते रोज प्रार्थना करत होते ना, कंटिन्यू. आणि थोडीशी प्रार्थना नव्हती करत, मोठ्या प्रकारात प्रार्थना करत होते, मोठ्या प्रमाणात. संपत्ती होती, पण संपत्ती बरोबर आत्मिक आशीर्वाद सुद्धा होता. केवळ मटेरियल गोष्टी तुम्ही आशीर्वाद मागत असाल तर तुमची चूक आहे, तुमची प्रार्थनाच मिस्टेक आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताय, दुसरी बाजू प्रार्थना करताय, तर इकडची पण बाजू मोठी होण्यासाठी प्रार्थना करा. कारण जितकं मोठं काम, दानिएलचं आपण उदाहरण वाचतो, दानिएल इतका मोठा अधिपती होता, पण दिवसातून 3 वेळा रोज प्रार्थना करत होता, त्याच्यात काही खंड पडत नव्हता. मोशे, योसेफ मिस्र देशाचा अध्यक्ष होता, मिस्र देशाचा पंतप्रधान होता, पण पंतप्रधान असताना त्याचं देवासोबतचं रिलेशन अतिशय मजबूत होतं, वेगळ्या उंचीवरती. कारण देव डायरेक्ट स्वप्नाद्वारे त्याला जे काही मिस्र देशात घडणार आहे ते सगळं सांगायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एवढं सगळं सांगणार ज्या परमेश्वर ज्याला सांगतोय त्याचं रिलेशन खूप चांगलं असणार देवासोबत. धार्मिकता उंच करायची, उंचीवर जायचं, टिकून ठेवायचे कायम. तर तुम्ही केवळ पैसे नका मागू, तर धार्मिकतेबरोबर आत्मिक गोष्टीची केवळ सारखी इच्छा बाळगा. प्रभू पैसा दे, पण पैशाबरोबर माझी प्रार्थना पण वाढू दे. प्रभू मला तू साधन संपत्ती दे, पण माझ्या ह्या गोष्टी, ह्या सगळ्या देवासोबत तुझं माझं रिलेशन खूप चांगलं वाढलं पाहिजे. मला कधीच बिझनेस मला वाढू दे प्रभूजी, पण बिझनेसवर जास्त लक्ष देण्याची मला गरज नाही पडली पाहिजे. मी तुझ्याकडे जास्त लक्ष दे. हालेलुया. माझा बिझनेस असा वाढव की तिथं ते कामगार काम करतील, पण मी इथं तुझ्याकडे लक्ष देत नाही. हालेलुया. बरेच लोक प्रार्थना करतात बिझनेस वाढण्यासाठी, आणि मला येऊन सांगतात, पास्टर तुम्हाला तर माहिती जबाबदारी, आणि प्रभू तुझ्यावर तू आत्मिक जगातल्या संपूर्ण स्वर्गाच्या गोष्टीची जबाबदारी देऊ इच्छितोय, आणि तो माणूस म्हणतो मला जबाबदारी आहे माझ्यावर. जगातली जबाबदारी जोपर्यंत तुम्ही प्रभूच्या चरणाजवळ ठेवत नाही, तोपर्यंत स्वर्गीय जबाबदारी देव तुम्हाला देऊ इच्छित नाही. हालेलुया. कारण स्वर्गीय जबाबदारी पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही जगातल्या गोष्टी तुम्हाला चिंता करायची गरज पडणार नाही. बिझनेस विषयी माझा बिझनेस कोण चालवतो? प्रभू चालवतो. माझं कोण चालवतो? प्रभू. माझी नोकरी कोण चालवतो? प्रभू चालवतो. माझ्या घरातल्या गोष्टी आणि परमेश्वर चालवतो. पण माझं गोष्ट लक्ष आहे, माझं देवाच्या गोष्टीकडे लक्ष आहे. हालेलुया. जर आत्मिक गोष्टीकडे लक्ष असेल तर निश्चित अर्थाने मटेरियल गोष्टीकडे लक्ष देणार नाही, आणि तुमची आध्यात्मिक उंची वाढत जाईल सतत. तुम्ही देवाच्या रिलेशन जे आहे ते खूप सतत वाढत जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इमिजिएट आन्सर, किंवा ज्याला आपण म्हणतो की लगेच प्रार्थनेचं उत्तराची अपेक्षा कधीच बाळगू नका.
आता हे मात्र उलट झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा माझ्याबरोबर उत्पत्ती पुस्तकाचा 17वा अध्याय 1 ते 3 वचन. उत्पत्ती 17 1 ते 3. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुला मी बहुगुणित करेन. तेव्हा अब्राम उघडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, प्रेज द लॉर्ड. 17 अध्याय 1 से लेकर 4 तक मैं पढ़ता हूँ. जब अब्राहम 99 वर्ष का हो गया तब यहोवा ने उसको दर्शन देकर कहा, सर्वशक्तिमान परमेश्वर मैं हूँ, मेरी उपस्थिति में चल और सिद्ध होता जा, और मैं तेरे साथ वाचा बांधूंगा और तेरे वंश को अत्यंत ही बढ़ाऊंगा. तब अब्राहम मुंह के बल गिरा और परमेश्वर ने उससे यह कहकर बातें की, देख मेरी वाचा तेरे साथ बंधी रही, इसलिए तू जातियों के समूह का मूल पिता हो जाए. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहमाला किती वर्षानंतर प्रार्थनेचं उत्तर मिळाले? 24 वर्षानंतर. किती वर्षानंतर? 24 वर्षानंतर अब्राहमाला बोलवलं होतं 75 वर्षाचा असताना, आणि 99व्या वर्षी परमेश्वर त्याजवळ येतो आणि त्याला काय म्हणतो, आता तुझ्या प्रार्थनेचं काय मिळणार आहे? उत्तर मिळणार. पण त्यावेळेस उत्तर मिळण्या अगोदर देवाने त्याला काय सांगितलं माहितीये? देव त्याला म्हणाला की तू माझ्या समोर आहेस, हे काय कर, आपल्या अंतःकरणामध्ये लक्षात ठेव आणि सिद्ध होत जा असं सांगितलं. सिद्ध होत जा म्हणजे कशामध्ये सिद्ध होत जा? कशामध्ये? देवाच्या रिलेशन. बाजूला सांगा, देवाच्या रिलेशन मध्ये सिद्ध होत जा. ज्याला इमिजिएट, ज्याला चमत्कार झाले ज्याच्या जीवनामध्ये, इमिजिएट म्हणजे लगेच जाग्यावरती ज्याच्या जीवनामध्ये काम झाले ना, तो देवाच्या रिलेशन मध्ये लवकर वाढत नाही. लिहून ठेव, देवाच्या रिलेशन मध्ये लवकर वाढत नाही. अशा देवाच्या सेवकांना मी ओळखतो की ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं 10 वर्ष लावले एका प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी. काहींच्या जीवनात 15 वर्ष लावली. मी असं म्हणत नाही की देवाकडून इमिजिएट उत्तर मिळत नाही, मिळतात. देवाकडून इमिजिएट उत्तर मिळतं, लगेच उत्तर मिळत नाही असं नाही. पण देवानं मॅक्झिमम कंडिशन मध्ये ज्याला उंचावरती घेऊन जायचं नाही, ज्याच्यासाठी खूप मोठं काम करायचं आहे, त्याला कधीच इमिजिएट उत्तर दिलेलं नाही, कधीच नाही दिलेलं. बायबल वाचून पाहतो मी. योसेफाला 13 वर्ष लागली. दाविदाला परमेश्वरानं भविष्यवाणी केली, त्याला 17 वर्ष लागली इस्रायलचा राजा होण्यासाठी, 17 वर्ष लागली. त्याच्यानंतर अब्राहमाला 24 वर्ष लागली. इसहाकाला 20 वर्ष लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद मिळण्यासाठी. याकोबाला 20 वर्ष लागली, आशीर्वाद मिळाले. प्रेज द लॉर्ड. इमिजिएट उत्तर यांना मिळाले का? कोणाला? कोणालाच नाही मिळालं. तुम्हाला माहिती आहे का, यांचं कुठलंच काम हलक्या दर्जाचं नव्हतं. कोणतंच काम ज्या ठिकाणी ते होते ना, त्या ठिकाणी राजांना उसने देण्याएवढी संपत्ती त्यांच्याजवळ होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राजा त्यांच्याकडून सल्ला घेतो या लोकांच्याकडून. अब्राहम असेल, इसहाक असेल, याकोब असेल, दानियल असेल, त्याच्यानंतर योसेफ असेल, दावीद असेल, दावीद स्वतः राजा होता. या सगळ्या लोकांना परमेश्वरानं लगेच उत्तर दिलं नाही. त्यांची तयारी केली, त्यांच्या मनाची तयारी केली, शरीराची तयारी केली, अंतःकरणाची तयारी केली, आत्मिक जीवन वाढवलं, देवासोबतचं रिलेशन तयार केलं, धार्मिकता वाढवली, सगळ्या गोष्टी वाढवल्या आणि बघा आशीर्वाद दिला. प्रेज द लॉर्ड. की जेणेकरून आतापर्यंत हजारो वर्षानंतर आपण त्यांची आठवण काढली. इमिजिएट ज्यांना उत्तर दिले ना, त्यांना मी चर्चमध्ये दिसतच नाही. मला 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने जेव्हा दिसला ना, तर म्हणायचं त्याच्यावर खरोखर देवाचं प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. इमिजिएट उत्तर सगळ्यांना पाहिजे असं नाहीये. की मलाही असं वाटतं की इमिजिएट उत्तर मिळालं, लगेच उत्तर मिळालं, लगेच आज प्रार्थना केली लगेच संध्याकाळी उत्तर, असं मिळालं पाहिजे. मी प्रार्थनेतनं उठलं की लगेच मला चमत्कार. देव इमिजिएट उत्तर देत नाही असं माझं म्हणणं नाही, लक्षात घ्या. इमिजिएट देव उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. पण त्याच व्यक्तीच्या बाबतीत इमिजिएट उत्तर मिळायला हवं की ज्या लोकांनी खरोखर समर्पण केलेलं. ज्यांनी खरोखर समर्पण नाही केलेलं त्याला इमिजिएट उत्तर देऊन बऱ्याच वेळेस देव असं म्हणतो, तशा प्रकारे देवानं मनुष्य बनवण्याला काय केलं बरं, त्याला पस्तावा झाला असं बायबल सांगतो. काय झालं? पस्तावा झाला. देवाला सुद्धा कधी कधी असं वाटतं की अरे मी ह्याला लगेच उत्तर देऊन चूक केली वाटतं. पस्तावा झाला मला, कारण मी दिलं खरं, पण हा मात्र आपलं स्वतःचं समर्पण करत नाही. म्हणून देवानं ज्यांना पण उंचावरती न्यायचंय ना, त्याच्यासाठी वेळ घेतल्यावर खूप. तुम्हाला
हजारो करोडो रुपये. तुम्हाला असं वाटतं की मला करोडो पाहिजे, मला माझा बिझनेस खूप उंचावर गेला पाहिजे आणि मी खूप उंचीवर गेलो पाहिजे, माझा नोकरी खूप चांगल्या दर्जाची मला मिळवायची आहे, तर लगेच उत्तराची अपेक्षा बाळगू नका. स्वतःची आत्मीयता तयार करा, रिलेशन तयार करा, देवासोबत वेळ घालवा आणि रिलेशन तयार होऊ द्या. उंचावर झालं ना तिथे एक वेगळ्या प्रकारचा आनंद असेल. प्रेज द लॉर्ड. कारण इमिजिएट उत्तर मिळणारे रिलेशन मध्ये टिकून राहत नाही, देवासोबत टिकून राहत नाही. मी खूप लोकांचं पाहिलेलं आहे, म्हणून तो जर टिकून राहिला तर खरोखर त्या व्यक्तीचं समर्पण आहे. बरं, इमिजिएट उत्तर मिळालेले बरेच जण पाहिलेत मी पण, आणि उशिरानं उत्तर मिळालेले पण मला माहिती आहे. आणि त्या उशिरानं उत्तर मिळालेल्यांचं रिलेशन देवासोबत खूप चांगलं आहे इमिजिएट पेक्षा, तुलनात्मक दृष्ट्या. कारण मी बायबलमध्ये उदाहरण तुम्हाला सांगितले, जसं अब्राहमाला 99व्या वर्षी परमेश्वर त्याला म्हणतो की आता मी तुला आशीर्वाद देणार. मग 24 वर्ष परमेश्वराला जो सामर्थ्य नव्हतं का आशीर्वाद देण्याचं? परमेश्वर त्याला काय करत होता नेमकं? अरे तुला हजारो वर्षानंतर तो आठवणीत राहील असं कॅरेक्टर बनवायचंय मला, यासाठी तुला 24 वर्ष आशीर्वाद नाही मिळाला, हजारो वर्ष तुला आठवणीत ठेवायचंय. अब्राहम की कुठं आहे माहिती? परमेश्वराच्या त्या ठिकाणी स्वर्गाच्या अति जवळ आहे त्या ठिकाणी. लक्षात घ्या. मोशे कुठं आहे? मोशेला जवळपास 80 वर्ष लागले तयार होण्यासाठी. किती वर्ष लागले? 80 वर्ष लागले. नियमशास्त्र संपूर्ण लिहायचं होतं की ज्याच्यावर हजारो वर्ष इस्रायल लोक चालणारे होते, आणि 80 वर्ष झाल्याशिवाय मोशे देवाच्या कामासाठी योग्य पात्र झालेला नव्हता. प्रेज द लॉर्ड. 80 वर्षी नंतर मोशे सगळ्या जगात नम्र होता, सगळ्या जगामध्ये नम्र मनुष्य. 80 वर्ष झाला त्यावेळेस. आणि 40 वर्षापूर्वी, त्याच्यापूर्वी 40 वर्षापूर्वी तो इस्रायलांच्या मध्ये सगळ्यात गर्विष्ठ माणूस तो होता. तो असं म्हणत होता की मी फारोला मारणार, इस्रायल लोकांना स्वतंत्र करणार आणि मी स्वतःच सगळं घेऊन जाणार लगेच इस्रायल लोकांना, असा विचाराचा व्यक्ती होता तो. आणि म्हणून त्याला खून केलं. पण 40 वर्षात देवाने त्याच्यावर काम केलं, आत्मीयता वाढवली, नम्र केलं, सगळं विसरायला लावलं, शून्य केलं सगळं काही. आणि मग बघा आता तू योग्य व्यक्तीस, चल आता मी तुझ्याजवळ काम करतो. इमिजिएट केलं का परमेश्वराने? काय इमिजिएट काही नाही केलं. लगेच ज्यावेळेस उत्तर मिळतं ना सावध वावर, त्यावेळेस तुम्हाला जास्त समर्पणाची गरज आहे. कारण तुम्ही अजून समर्पणामध्ये वाढला नाही, म्हणून परमेश्वराने तुमच्या कृपा केली की तुम्हाला लगेच इमिजिएट उत्तर दिले. आनंदाची गोष्ट आहे, मिळालं, आनंदाची गोष्ट आहे. मिळून नाही असं मी म्हणत नाही, मिळायला हवं लगेच, पण मिळालं तर जास्त सावध व्हा, जास्त प्रार्थना करा. की लगेच उत्तर मिळाले ना त्या दिवशी जास्त प्रार्थना करा. बरोबर म्हणा की प्रभू मी लगेच प्रार्थना केली, लगेच तू उत्तर दिलंस, मी तुला धन्यवाद करतो. इथून पुढे मी तुला अभिवचन देतो की मी प्रार्थनेत वाढेन, मी तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढेन, मी तुझ्यासोबत रिलेशन टिकवून ठेवेन. जर नाही टिकवलं तर पुढचे रिझल्ट मात्र खूप उशिराने मिळणार आणि मग तुम्ही सोडून द्या. कारण मी बऱ्याच लोकांना चमत्कार झालेला पाहिलं आणि ते गेले सोडून. का गेले? कारण त्यांना लगेच मिळालं होतं आणि त्यांना असं वाटलं की हे लाईफ टाईम असंच चालू राहणार, लाईफ टाईम. कारण आज आपण कसं झालं, इमिजिएटच्या जगात आहोत आपण. क्लिक केलं की लगेच, टच केलं की मोबाईल उघडतो, टच केलं लगेच की लगेच गुगल ओपन होतं. तुम्हाला जी माहिती जगातली पाहिजे असेल ती एका सेकंदामध्ये तुम्हाला मिळेल. पण पूर्वी 10 वर्षापूर्वी होतं का असं? 10 वर्षापूर्वी ते गोल फिरत राहायचं, कंटिन्यू गोल फिरत राहायचं. तेवढं बघायचं आणि कधी संपतं. एक चित्रपट डाऊन करायचा असेल तरी दिवसभर लागत होता कदाचित. आणि आपल्या काळामध्ये चित्रहार यायचा, आपल्या काळामध्ये चित्रपट यायचा. मी लहान होतो ना त्यावेळेस एक पिक्चर 3 दिवस चालायचा. किती दिवस? 3 दिवस. 3 पार्ट मध्ये पिक्चर दाखवायचे. पाहिलं का कधी तुम्ही? लहान असताना, आपण लहान असताना, माझ्या वयात जे कोणी असतील ना त्यांना माहिती आहे. 3 दिवस तो पिक्चर चालायचा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आहे ना. मग 3 दिवस टीव्ही समोर बसून राहायचा. हा अर्धा तास पिक्चर बघणार आहे, अर्धा तास बघणार. पण आज तुम्ही OTT वरती हजारो पिक्चर डाउनलोड करू शकताय, पाहू शकताय. सगळं जग काय झालं? इमिजिएट झालं. पण प्रार्थना इमिजिएटच्या अपेक्षा नका बाळगू. तयारी करा, तुमच्या तयारीला वेळ लागेल. प्रार्थना करा, देवासोबत वेळ घालवा, रिलेशन तयार करा, पवित्र आत्म्याचं ऐका, रोज त्याच्या ऐकायची सवय लावा. आणि मग मी तुम्हाला खात्री देतो की ज्यावेळेस प्रार्थनेचं उत्तर मिळेल ना त्यावेळेस तुम्ही अब्राहमासारखं सिद्ध झालेलं असाल. त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख, वेदना, जगातली संपत्ती या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही मुक्त असाल. तुम्हाला प्रभू जे काही दिलंच त्याबद्दल मी धन्यवाद. हालेलुया. करोडो येतील त्याची तुम्हाला कधी चिंता नसेल, सोडून द्या तुम्ही. ठीक आहे, जाऊ द्या, माझं लक्ष परमेश्वराकडे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही लोकांना बदलू इच्छिता आणि केवळ स्वतःला बदलू इच्छित नाही त्यावेळेस मात्र रिलेशन पूर्णपणे बिघडत देवापासून. तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याच्या नादात स्वतःवरती लक्ष केंद्रित करत नाही. कारण बायबल सांगतं, वाचा माझ्याबरोबर मत्ती 7:3 वचन. शेवटचं वचन वाचूया आणि आपण मत्ती 7:3.
आपल्या डोळ्यातले मुसळ न देण्यात आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले मुसळ का पाहतोस? बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा स्वतःचं रडगाणं गायच बंद कर. प्रेज द लॉर्ड. आपल्याला सवय असते काय करायचं, स्वतःचं रडगाणं गात बसायचं सारखी. कारण मी असा आहे, मी तसा आहे, मी असं करतो, मी तसं करतो, मला एवढा त्रास आहे, माझ्या जीवनामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, मला तुम्हाला माहिती आहे काय, सगळ्यात झकात समस्येमध्ये कोण असेल तर मीच आहे. बाकी सगळे सुखे, मी सोडून सगळे सुखे, असं प्रत्येकाला वाटतं. आणि ही गोष्ट ज्यावेळेस येते ना त्यावेळेस तुम्ही धार्मिकतेमध्ये टिकू शकत नाही, प्रार्थनेत नाही टिकू शकत. तुम्ही देवासोबत प्रार्थना काय करणार नाही स्वतःविषयी एवढं चुकीचं बोलल्यानंतर. कारण लोकांना तुम्ही सांगत राहाल की नाही बघा माझ्या जीवनात एवढ्या समस्या आहे. आणि जास्त सगळ्यांना आता आजकाल जास्त लोकांना सवय झालेली आहे अशा प्रकारे की ज्याला त्याला हे सांगत बसायचं. फोनवर तेच, त्याच्यानंतर घरात पण तेच, कामाच्या ठिकाणी पण तेच, बिझनेसच्या ठिकाणी पण तेच. कारण चांगलं आहे म्हटलं की तू उसने मागणार मग, आणि माझ्याकडे बँकेत भरपूर आहे म्हटलं की तू म्हणणार दे मग 2000 रुपये. त्याच्यापेक्षा त्याला सांगायचं बिझनेसच थांबलाय, होतच नाही. दिवसभर बसले बघा एकच गिऱ्हाईक पण गिऱ्हाईक नाही. असं म्हणा की प्रभूच्या दयेनं आज झालेलं आहे भरपूर, माझ्या फॅमिलीसाठी ठेवलं. त्यांनी मागो अथवा न मागो, आणि जर मागितलं त्याला तुम्ही दिलं तर काही देव तुमचं ठेवणार नाही, लक्षात घ्या. कारण बायबल सांगतं जो गरीबाला उसने देतो परमेश्वराला उसने देतो. हालेलुया. जो गरीबाला देतो तो परमेश्वराला देतो. आणि जर परमेश्वराला देतो तर निश्चित अर्थ आहे परमेश्वराने मला हे शिकवलं, सांगितलं. लक्षात घ्या, खूप वेळेस आपण रडगाणं गाण्याच्या नादात देवाची कृपाच विसरतो, देवाचा आनंदच विसरतो, देवाची शांतीच विसरतो. मी एक मौल्यवान आहे. बायबल सांगतं यशायाचा 43 अध्याय 1 ते 3 मध्ये की तू माझ्या दृष्टीने मौल्यवान आहेस, माझ्या दृष्टीने मोठ्या योग्यतेचा आहेस. आता हे लिहिलेलं आहे आपल्याविषयी. आपण ते म्हणू पण, सकाळी उठून ते वचन म्हणू पण, आणि दिवसभर आपण म्हणू की मी दुःखी आहे, मी अडचणीत आहे, मी समस्येत आहे, माझ्या जीवनामध्ये घरात समस्या आहेत, आणि हे नाहीये, ते संपलंय, असं बरंच काय काय. आणि हे सगळं सांगण्याद्वारे आपण जे सकाळी वचन बोललो होतं त्या वचनालाच आपण खोटं ठरवलं. आणि असं होऊ नये यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दिवसभर म्हणत राहावं लागेल की हा मी आशीर्वादित आहे, हा मी मोठ्या योग्यतेचा आहे, माझ्या गरजा सगळ्या परमेश्वरानं भागवले. ज्यावेळेस पण मी हात मारतो त्यावेळेस देव मला उत्तर देतो, त्याची कृपा माझ्यावर अजून तर टिकून आहे, मला परमेश्वर विसरलेला नाही, ही गोष्ट मला माहिती आहे. मला तुझं माहित नाही पण माझ्याविषयी मात्र चांगल्या प्रकारे. हालेलुया. आणि मग आपण दुसऱ्याला बदलायच्या नादात पडणार नाही, जास्त दुसऱ्याला आपण ते सांगत बसणार नाही. कारण लोकांना बदलण्याच्या नादात आपण स्वतःविषयीचं जे जीवन आहे ना त्या सगळ्या गोष्टी आपण विसरलेलो असतो. पण तसं होऊ नये यासाठी काय करा, स्वतःविषयीचं चांगलं मत तयार करा, स्वतःला बदलण्यासाठी जास्त प्रयत्न करा. आणि मी म्हणेन की वारंवार रोज आणि रोज आपल्यामध्ये काय परिवर्तन करता येईल का याविषयी प्रभूला विचारा. आज प्रभू काहीतरी नवीन, आज मी काहीतरी नवीन सुरुवात करू इच्छितो, आज मला तुझ्यासोबत काहीतरी नवीन करायचं प्रभू. आज मी वचन वाचलं प्रभू मला लागू करण्यासाठी मदत कर. कारण बरीच लोक बायबल दुसऱ्यासाठी वाचतात, बरीच लोक प्रार्थना ही केवळ दुसऱ्यासाठीच करतात. एक दिवस असा काढा की ज्या दिवशी स्वतःसाठी प्रार्थना करा, स्वतःची धार्मिकता उंचावण्यासाठी प्रार्थना करा. एक दिवस असा काढा की स्वतः प्रभूजी मी आणि तू आहे, केवळ मला बाकीचं माहित नाही, मला माझ्या गरजा या सगळ्या गोष्टी माहित नाही, मला केवळ तुझ्यासोबत एक रिलेशन स्थापन करायला माझं स्वतःच, मला आध्यात्मिक बनायचं आहे, मला नम्र बनायचं आहे, मला तुझ्यासोबत पवित्र बनायचं आहे, यासाठी मी प्रार्थना करतो प्रभूजी. असं तुम्ही करा. महिन्यातून किमान एक दिवस उपास प्रार्थना करा, स्वतःच्या पवित्रतेसाठी, स्वतःच्या नम्रतेसाठी, स्वतःच्या बदलासाठी, स्वतःचा स्वभाव बदलण्यासाठी. जर तुम्ही असं करू लागला ना, मी तुम्हाला खात्री देतो की दुसऱ्याचं जीवन कसं बदलायचं या गोष्टीपेक्षा तुम्ही स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करा. हालेलुया. जितका आपण चेहऱ्याला सुंदर बनवायचा प्रयत्न करतो, जितका आपण अंतःकरणाला सुंदर बनवायचा प्रयत्न केला तर आपलं जीवन खूप आनंदी होईल, आपलं जीवन खूप सुखी होईल. कारण चेहरा सुंदर असण्यापेक्षा अंतःकरण जास्त सुंदर असणं गरजेचं आहे, आणि ते देवाजवळ बसून होतं. कारण बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्याच्या डोळ्यातलंच कुसळ ध्यानात आणतो, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ ध्यानात आणत नाही, आणि तिथंच आपली जास्त मिस्टेक होते. आणि धार्मिकता आणि देवासोबतचं रिलेशन आपलं वाढत नाही. वाढण्यासाठी आपल्याला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. हालेलुया. स्वतःवर काम करा. एक दिवस 8 महिन्यातला काढा की ज्या दिवशी तुम्ही स्वतः देवासोबत बसलात, मला माहित नाही बाकीचं काय प्रभूजी, मी दुसऱ्यासाठी प्रार्थना नाही करत आहे, आज मी केवळ माझ्या स्वतःसाठी प्रार्थना करणार, आज मी पवित्र बनण्यासाठी प्रार्थना करेन, माझी आध्यात्मिकता वाढवण्यासाठी प्रार्थना करेन, आणि मी लोकांसमोर जाईन की मी देवाचा लेकरू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या द्वारे खूप आशीर्वादित करू. काही बेसिक गोष्टी, काही जे काही आपल्याला आवश्यक आहे या गोष्टी मी या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. या आपण सगळेजण डोळे बंद करूया, आपण सगळेजण उभे राहूया.